एक बार फिर लिंक देखो, हल्के से पुश किया और एक रन दिया है, स्ट्राइक रोटेट की। सचिन नौ स्ट्राइक एंड पर पहुंचे। अब आए सचिन, दोनों सचिन है। होमगार्ड सचिन, जिनको अपना खाता खोलना शेष, उन्होंने भी वही किया जो पहले सचिन ने किया था। दोनों ने अपना खाता खोला है, स्ट्राइक रोटेट की है। टीम की रन संख्या है 2 रन। दगाबाजू दगाबाजू सुपर किंग ऊंचा शॉट खेलने के प्रयास में चुके सचिन। सचिन चौहान, दोनों सचिन चौहान नॉन स्ट्राइक एंड पर होमगार्ड है। गेंदबाजी करे सुनील भाऊ, अनुभवी गेंदबाज है। सामने सचिन, जबरदस्त गेंदबाजी, पूरी तरह से बल्ला चला रहे सचिन, लेकिन नाकामयाब हो रहे हैं। सुनील भाऊ अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी। सामने सचिन, इस बार रिवर्स स्वीप ट्राई किया लेकिन एक बार फिर विफल। इस बार ओवर संपन्न हुआ। एक ओवर की गेंदबाजी हो चुकी, रन संख्या 2 रन, लॉस ऑफ 0 विकेट। दोनों सचिन पिच पर मौजूद है और टीम की रन संख्या है 2। सुनील भाऊ ओवर के बाद अब नए गेंदबाज आ रहे हैं। ज्यादा समय ना लेवे, गेम शुरू रहे। गेंदबाज का नाम जानना चाहेंगे। गेंदबाज का नाम, एक्स्ट्रा प्लेयर कृपया कमेंट्री बॉक्स की ओर आए। एक्स्ट्रा प्लेयर दिनेश आए हैं। वह एक पहली और टीम की ओर से दूसरी ओर की गेंदबाजी फेंकेंगे दिनेश। सामने होमगार्ड सचिन, दोनों। दिनेश का नाम नहीं है प्लेइंग 11 में। गणेश पवार, ओके। गणेश पवार राइट आर्म और दी विकेट गेंदबाजी करेंगे होमगार्ड के लिए। होमगार्ड 1 रन बनाकर खेल रहे हैं। फुलटास गेंद, ऊंचा स्ट्रोक खेला है, गेम जाएगी 6 रनों के लिए। डीप मिड विकेट की डीप स्क्वेयर से खेला हुआ ये शॉट, अंपायर का था इशारा, नो बॉल, फ्री हिट रहेगी। होमगार्ड ने जबरदस्त प्रहार किया और गेंद सीमा पार, षटकार। ये फ्री हिट गेंद है और फ्री हिट पर क्या होमगार्ड फिर एक बार छक्का लगाएंगे? और कोशिश तो की है और गेंद भी जा रही है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। अच्छा, और होमगार्ड एक बार फिर बाल बाल बचे वहां पर, क्योंकि गेंद काफी नजदीकी थी। स्टंप के नजदीक से गुजरी है गेंद गणेश पवार की, लेकिन काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहे हैं वहां पर होमगार्ड। अच्छी गेंद हल्के से प्लेस किया और 1 रन लिया। इक्का दुक्का से काम चला रहे दोनों बल्लेबाज। अब है सचिन। होमगार्ड पहुंचे 14 रन पर। 5 गेंदों का सामना किया, जिनमें 2 गगनचुंबी छक्के शामिल। अब सचिन चौहान की बारी। गेंदबाजी करे गणेश पवार
अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अच्छी गेंद, चकमा खा गए पूरी तरह से। गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद, गणेश पवार ने वापसी की है। अच्छी गेंदबाजी करे, लय में पहुंच चुके हैं। लाइन और लेंथ अच्छी रख रहे हैं, ज्यादा घूमने का प्रयास करे वहां पर सचिन, लेकिन चतुर गेंदबाज। इस बार युवा स्वीप खेला है और गेंद बाउंड्री के पास जाएगी। 4 रनों के लिए चौकार चौकार चौकार। यहाँ पर भोजन की व्यवस्था की गई है, कृपया प्लेयर्स भोजन का आनंद लेवे। धन्यवाद। एक बार फिर गणेश पवार, इस बार फिर ट्राई किया लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई। डॉट गेंद और संपन्न हुआ। दूसरी ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी। रन संख्या है 20 रन। 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन चलते हुए दोनों सचिन 30 पर मौजूद है। एक सचिन खेल रहा है 5 रन बनाकर, होमगार्ड खेल रहे 14 रन बनाकर, कुल मिलाकर 20 रन। गेंदबाज का नाम हम जानना चाहेंगे। गेंदबाजी के लिए आ रहे हैं निखिल निखिल पवार। गेंदबाजी करेंगे अपने ओर से। पहली ओवर टीम की ओर से तीसरी ओवर फेंकेंगे। सामने है सचिन चौहान जो कि 5 रन बनाकर खेल रहे हैं। एक जबरदस्त कॉन्टेस्ट देखने को मिल सकता है दोनों बल्लेबाज और गेंदबाज के बीच में। नीलू एक अच्छे गेंदबाज है, लेकिन सामने सचिन होमगार्ड। जबरदस्त यहाँ पर मैच चलता हुआ कड़ी धूप में जलगांव के जीएस ग्राउंड पर। बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तीसरे। नीलू गेंदबाजी कर रहे हैं राइट आर्म ओवर द विकेट। काफी लंबा रनअप है उनका। सामने है सचिन होमगार्ड। जी हाँ तो दोस्तों पलटे जरूर, लेकिन गेंद पलटे वहां पर पैर पर टकराना भर दिया, कोई रन नहीं। डॉट गेंद। अब हर एक डॉट गेंद पर प्रेशर बढ़ता है बल्लेबाज के ऊपर और बल्लेबाज एक खराब शॉट खेलने के प्रयास में आउट होकर वापस आ जाता है। प्रेशर बढ़ता है, इसलिए डॉट गेंद खेलनी इतनी आसान नहीं। एक बार फिर नीलू अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सामने होमगार्ड। यहाँ तो दोस्तों प्रयास तो किया था जरूर, लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई। अंपायर से वहां पर वाइड की मांग करे सचिन, लेकिन मना किया अंपायर ने। काफी दुष्ट अंपायर वहां पर मौजूद है। सचिन अंपायर से कुछ बातचीत करते हुए। नीलू एक बार फिर, नीलू के हाथ में गेंद है। नीलू एक जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। सामने है होमगार्ड। भटकी हुई गेंद थी, हल्के से खेला, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद हल्की सी विकेट कीपर से मिस हुई, तब तक रन बना चुके थे होमगार्ड। स्ट्राइक दी सचिन को। टीम की रन संख्या 21 रन। नीलू गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजी के लिए आया है सचिन। सचिन 8 गेंदों का सामना कर चुके, केवल 5 रन बनाकर खेल रहे हैं। तो एक धीमी शुरुआत की है सचिन ने। कई मर्तबा हमने देखा है सचिन एक आक्रामक शुरुआत करने में माहिर है, लेकिन इस बार धीमी शुरुआत कर रहे हैं। शायद अंत तक खेलना चाहेंगे सचिन, और माहिर भी है, विस्फोटक बल्लेबाज है। नीलू फील्ड सजा रहे हैं सचिन के लिए। जी हाँ तो दोस्तों पलटे थे, लेकिन गेंद अच्छी थी, केवल 1 रन मिलेगा। नॉन स्ट्राइक गेंद पर आए सचिन, स्ट्राइक दिया अब सचिन होमगार्ड को। सचिन होमगार्ड खेल रहे हैं 15 रन बनाकर। 8 गेंदों का सामना किया, 187 की स्ट्राइक रेट से खेल रहे हैं होमगार्ड। सामने है निखिल पवार। निखिल पवार
एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, तथा शॉर्ट गेंद रख रहे हैं। जबरदस्त प्रहार प्रयास यहाँ पर खिलाड़ी है वहां पर, और केवल एक ही रन मिलेगा। दूसरा रन कोशिश कर रहे थे लेकिन मना किया सचिन ने, जोखिम नहीं लेना चाहते। ओवर की आखिरी गेंद है, सामने है सचिन। इसी प्रकार से खेलते रहे तो कुल मिलाकर प्रोजेक्टेड स्कोर रहेगा 65, क्योंकि 8.12 का चलता हुआ ये रन रेट। ऊंचा शॉट खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी नीचे है और देखते रह जाएंगे। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। ओवर संपन्न हुआ। 3 ओवर के बाद रन संख्या 29 रन। यहाँ पर फिर चौथी ओवर की गेंदबाजी के लिए नए गेंदबाज को बुलाया जा रहा है। कैप्टन ने विश्वास जताया है सोनू पर। सोनू वैयक्तिक सुनील सुनील आया है गेंदबाज। अपनी ओर से पहली टीम की ओर से चौथी ओवर की गेंदबाजी फेंकेंगे सुनील। सामने है सचिन होमगार्ड, जो कि 16 रन बनाकर खेल रहे हैं। अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी। इस बार अंधाधुंध शॉट खेला, लेकिन ब्याक में अंत में ब्याक बैट के बल्ले का 1 रन लिया जरूर, लेकिन ये अंधाधुंध शॉट था। नो लुक शॉट खेलना चाहते थे होमगार्ड, लेकिन बल्ले पर नहीं आई गेंद। सुनील भाऊ एक सटीक गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी कर रहे। पहली ओवर भी काफी सटीक फेंकी थी उन्होंने। सचिन को पूरी तरह से बांध कर रखा है सुनील भाऊ ने। स्टेप आउट किया और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। बाल बाल बचे हम। षटकार मिला है और इस षटकार के साथ टीम की रन संख्या पहुंची अब 36। लॉस ऑफ 0 विकेट। सचिन अब पूरी तरह से अपना बल्ला चला रहे हैं, और यहाँ पर हल्का सा चांस था, डाई लगाई जरूर, लेकिन पहले गेंद गिर चुकी थी। तब तक 2 रन आसानी से बना चुके थे सचिन। इस प्रकार सचिन चौहान पहुंचे अब 20 रन बनाकर। सचिन ने अब पूरी तरह से हमला बोल दिया है सुनील भाऊ के ऊपर। सुनील भाऊ क्या वापसी करना चाहेंगे या फिर बड़ा शॉट आएगा? इस बार रिवर्स स्वीप खेला है, वहां पर खिलाड़ी है और केवल 1 रन मिलेगा। सचिन और सचिन दोनों ओपनिंग बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों बल्लेबाज, एक सचिन है 17 रन पर और दूसरा सचिन 21 रन बनाकर। अब सचिन होम गार्ड की बारी है। बल्ला चलाया, वहां पर खिलाड़ी है और पैर से यहाँ पर गेंद को अड़ाया है। केवल 2 रन मिलेगा। 2 रन जरूर बचाया अपने टीम के लिए। टीम की रन संख्या जा पहुंची 41 रन। चौथी ओवर की आखिरी गेंद सुनील भाऊ की। सामने सचिन होमगार्ड 19 रन बनाकर खेल रहे हैं। राइट आर्म राउंड विकेट गेंद, अच्छी गेंद फुलटॉस बनाकर खेला है। वहां पर खिलाड़ी है और जबरदस्त वहां पर फील्डिंग। एक टप्पा खाने के बाद हाथ में ओवर संपन्न हुआ। 4 ओवर फेंके जा चुके, रन संख्या है 42 रन। और जैसे ही आगे का खेल शुरू हो, माइक्रोफोन पर मेरे साथी कमेंटेटर मोहन चौहान सर। दगाजी बापू किंग्स या संघाची एक सावध सुरुवात झालेली आहे। 4 षटकात त्यांची धावसंख्या आहे 42। प्रति षटक 10.50 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना दगाजी बापू किंग्स याच धावगतीने धावसंख्या त्यांची 84 धावापर्यंत ते मजल मारू शकतील।
कृपया 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज संजू, नंदू, सबका बंधू, राईट आर्म ओव्हर द विकेट, जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून. स्ट्राईक वर सचिन चव्हाण. एक मोठा फटका या ठिकाणी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने झेल देऊन परत आहेत सचिन चव्हाण. 20 धावांवर बाद झालेले आहेत, ज्यांनी 2 खणखणीत षटकार लगावलेले होते. पुढच्या 4 षटकात मोठी धावसंख्या, मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील दगाजी बापू किंग्स या संघाला. मोहित आलेले आहेत, सचिनची जागा घेतील. सचिन चव्हाण आणि मोहित यांच्यावर जबाबदारी असेल संघाची धावसंख्या वाढवण्याची. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 42. पहिला गडी बाद झालेला आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. गोलंदाज नंदू चव्हाण पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलेला आहे त्यांनी आणि आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करीत आहे. या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. थोडीशी मिसफील्ड, त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. दोन्ही खेळाडू आणि इतर खेळाडूंना विनंती आहे, कृपया खेळपट्टीवरून आपण धावा घ्यायच्या नाहीत. खेळपट्टीच्या बाजूने पळायचं आहे. या खेळपट्टीवर अजूनही खूप सारे सामने खेळायचे आहेत. गोलंदाज नंदू पुन्हा एकदा मोहित साठी, डावखुरा फलंदाज मोहित. धावसंख्या झालेली आहे 44. नंदू मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. हा षटकार म्हणजे धाडसाचं प्रतीक आहे. हा षटकार म्हणजे ताकदीचा नमुना आहे. हा षटकार म्हणजे गोलंदाजीवर मोहितने केलेला एक मोठा प्रहार आहे. धावसंख्या झालेली आहे 50. 5वं षटक सुरू आहे. नंदू पुन्हा एकदा मोहित साठी. आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठी अपील. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. दोन्ही पंच आपापसात चर्चा करून निर्णय कळवतील. दोन्ही पंच फार अनुभवी आहेत. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेला आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे मोहित साठी, आपण पंचांना कुठलेही दिशानिर्देश देऊ नये. पंच फार अनुभवी आहेत. धावसंख्या झालेली आहे 51. एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू नंदू यांचा मोहित साठी. आक्रमक फलंदाजी मोहित कडून. एक चांगला चेंडू. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. मिडॉनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं मोहित यांनी.
धावसंख्या आहे 52. आता मात्र सचिन चव्हाण याला देखील मोठे फटके खेळावे लागतील. 13 चेंडूचा सचिन यांनी सामना केलेला आहे. 21 धावांवर फलंदाजी करतायत. 2 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. आखू टप्प्याचा चेंडू त्याचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे सचिन यांनी आणि चेंडू गेलेला आहे आकाशात. खूप उंच दिसेनासा झालेला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला या चेंडूला पाठवलेला आहे. 6 धावा मिळतील सचिन याला. डी फाईन लेगच्या दिशेने हा षटकार लगावलेला होता सचिन यांनी. तत्पूर्वी पुढचा चेंडू, या चेंडूला देखील उंच फटका मारलेला आहे सचिन यांनी. चेंडू गेलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा 6 धावा मिळतील. हा षटकार म्हणजे सचिनने गोलंदाजावर चढवलेला एक मोठा हल्ला आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. काहीसं महागडं षटक संपलेलं आहे. 22 धावा या षटकात मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 64. प्रति षटक 12.80 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना दगाजी बापू किंग्स हा संघ. रामसिंगजी भानावत योद्धा या संघाला विनंती असेल त्यांनी तात्काळ कंटिन्यू सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा वेळ आपण घेत आहात. अधिक वेळ न घेता कंटिन्यू सामना सुरू ठेवायचा आहे. पाच षटकानंतर धावसंख्या आहे 64. एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू गोलंदाज आहे निलेश. तत्पूर्वी एक मोठा आणि उंच फटका आलेला आहे मोहितच्या बॅट मधून. मोहित काही थांबायचं नाव घेत नाही. डीप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार आलेला आहे मोहितच्या बॅट मधून आणि याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल मोहित आणि सचिन यांना. धन्यवाद डीजे. कृपया तात्काळ आणि या ठिकाणी बॉलला चेंडूला आकाशाची वाट धरायला लावलेली आहे. चेंडू गहाळ झालेला आहे. पुढचा चेंडू बॅटचा वर्चस्व आणि चेंडू 6 धावा मिळालेल्या आहेत या ठिकाणी. चला कंटिन्यू सामन्याला सुरुवात ठेवायची आहे. पाच षटक संपलेले आहेत. 6वे षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे 70. आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून. 15 धावांवर खेळत आहेत मोहित. 2 खणखणीत षटकार त्यांनी लगावलेले आहेत. गोलंदाज निखिल पवार पुन्हा एकदा मोहित साठी. आखू टप्प्याचा चेंडू, या चेंडूला डीप मिडच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव मिळेल मोहित यांना. हाणामारीचे षटक या ठिकाणी सुरू आहेत. मोठे फटके दोन्ही खेळाडूंना खेळावे लागतील. अजूनही 9 गडी तंबूत सुरक्षित आहेत.
सचिन 33 धावांवर फलंदाजी करतायत. 15 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. निश्चितच 13.31 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना दगाजी बापू किंग्स हा संघ. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव मिळेल वाईड च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झालेली आहे 73 धावा. एक गडी बाद झालेला आहे. 6वे षटक सुरू आहे. या डावातील काही चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच दोन्ही खेळाडू चेंडूच्या मागे पळतायत आणि ही शर्यत चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्या दरम्यानची ही शर्यत चेंडूने जिंकलेली आहे आणि हा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. सचिन चव्हाणच्या बॅटमधून 4 धावा मिळतील. हा चौकार म्हणजे फलंदाज सचिनने गोलंदाजावर चढवलेला एक छोटासा हल्ला. मात्र याच प्रकारचे हल्ले त्यांना गोलंदाजांवर करावे लागतील मोठी धावसंख्या उभा राहायची असल्यास. गोलंदाज नीलू पुन्हा एकदा. आखू टप्प्याचा चेंडू आणि अत्यंत प्रेक्षणीय दर्शनीय असा हा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन्स. 4 धावा मिळतील या ठिकाणी सचिन चव्हाण याला. संघाची धावसंख्या झालेली आहे 41 धावा झालेल्या आहेत. 17 चेंडू चा सामना केलेला आहे. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत आणि या ठिकाणी एक झेल सुटलेला आहे सचिन यांचा. या प्रकारची झेल आपणास घेणं आवश्यक आहे. बहुधा हा झेल आपणास महागातही पडू शकतो. एक आक्रमक फलंदाज आहे सचिन चव्हाण. कुठलीही दयामया गोलंदाजावर दाखवत नाही. नुकतीच आंबेवडगाव येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या संघाला उपांत्य फेरी अंतिम फेरीपर्यंत या खेळाडूने पोहोचवलं होतं. गोलंदाज निखिल पुन्हा सचिन साठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक उंच फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेल सुटलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने हा खणखणीत चौकार आलेला आहे. झेलही सुटलेला आहे आणि 4 धावाही संघासाठी दिलेल्या आहेत. अत्यंत गचाळ आणि सुमार क्षेत्ररक्षकाचं प्रदर्शन. 6 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. धावसंख्या आहे 85. एक गडी बाद झालेला आहे 14.17 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मोहित आणि सचिन चव्हाण दोन्ही प्रयत्न करतील किमान अजूनही 35 ते 40 धावांची भर आपल्या या धावसंख्येमध्ये घालण्याची. कारण दोन्ही तडाखेबंद फलंदाज आहेत. याच पद्धतीने त्यांनी धावा बनवल्या तर धावा त्यांच्या 113 बनतील. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय आपण. नंदू भाऊ. सचिन आलेले आहेत आणि स्ट्राइक वर आहेत मोहित. 45 धावांची तडाखेबंद खेळी सचिन चव्हाण यांनी साकारलेली आहे. मैदानावर अजूनही उपस्थित आहेत. 19 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल मोहित यांना. मात्र आता पुढील काही चेंडू शिल्लक आहे. मोठे फटके दोन्ही खेळाडूंना खेळावे लागतील. अर्धशतकाकडे वाटचाल सुरू झालेली आहे सचिन चव्हाण यांची. सचिन चव्हाण आपला अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करेल किंवा कसं काही क्षणानंतर समजेल. सचिन साठी पंचांचा अचूक आणि चांगला निर्णय ऑफ स्टंपच्या बाहेर होता. मात्र पंच फार अनुभवी आहेत. सचिन 45 धावांवर फलंदाजी करतोय. अत्यंत सुरेख आणि देखणा प्रेक्षणीय क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. पॉइंट आणि गलीच्या दिशेने खणखणीत चौकार आलेला आहे सचिनच्या बॅट मधून.
प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी सचिनची, ज्यांनी डीजे तत्पूर्वी एक आपल्या फलंदाजीमध्ये काही हे केलेलं आहे त्यांनी आणि रिव्हर्स स्वीप द्वारे हा चौकार आलेला आहे सचिनच्या बॅटमधून. सचिनने आपला अर्धशतक या ठिकाणी झळकावलेला आहे. 53 धावांवर फलंदाजी करतायत प्रेक्षक आणि त्यांच्या तंबूत उपस्थित असलेले खेळाडू सचिनच्या फलंदाजीचं कौतुक करताना 53 धावांवर फलंदाजी करतायत सचिन. संघाची धावसंख्या झालेली आहे 94. एक गडी बाद झालेला आहे. या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेलं आहे. ज्या ठिकाणी एक धाव होणं अपेक्षित त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही खेळाडूंनी. संघाची धावसंख्या पोहोचते 96 धावांवर. शतकाकडे वाटचाल सुरू केलेली आहे आपल्या संघाने. षटकातील शेवटचा चेंडू सचिन पवार यांचा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा एक झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न, मात्र एक कठीण झेल सुटलेला आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. या षटकात केवळ 11 धावा आलेल्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या वाढवावी लागेल. 7 षटक संपलेले आहेत. 96 धावा झालेल्या आहेत. मोठी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंदरम्यान पाहावयाला मिळते. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू दोन्ही खेळाडूंचे प्रयत्न असतील जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी कशा प्रकारे आपल्याला मिळवता येतील. मोहित खेळतोय 17 धावांवर, सचिन खेळतोय 55 धावांवर. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. रामसिंगजी बाणावत योद्धा, खूप सारा उशीर झालेला आहे. अधिक विलंब आपल्याला न परवडणारा आहे. 30 मिनिटाचा अवधी एका संघासाठी आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गणेश आलेले आहे. राईट आर्म, मोठा फटका, खेळाडू चेंडूच्या खाली आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मदतीने हा झेल घेतलेला आहे. दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. मोहितला परतावं लागेल. धन्यवाद डीजे. चला शेवटचं षटक टाकायचंय पटकन. 7 षटकानंतर धावसंख्या आहे 96. तिसऱ्या पंतांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे आणि तिसऱ्या पंतांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि गोलंदाज जे आहेत सचिन पवार यांना या सामन्यासाठी गोलंदाजीला बॅन करण्यात आलेला आहे. चला पुढचं षटक. हा नाही
बॅन झालेला गोलंदाज आहे गणेश. नवीन गोलंदाज आलेले आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. नवीन गोलंदाज नवल आलेले आहेत. कर्णधार आहेत. कर्णधारांनी स्वतः ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. शेवटचं षटक 6 चेंडूत फ्री हिट असेल. याचा अर्थ फलंदाजाला संपूर्णपणे या चेंडूवर स्वातंत्र्य असेल फटके खेळण्यासाठी. धावसंख्या आहे दगाजी बापू किंग संघाची 97. एक गडी बाद झालेला आहे. 13.86 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना शेवटचं षटक नवल कडून लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेली आहे. मोठा फटका या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. मात्र हा फ्री हिट असल्यामुळे केवळ 1 धाव मिळेल. या ठिकाणी निश्चितच 2 धावा काढणं अपेक्षित होत्या. लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला होता मोहित यांनी. आता मात्र मोहितने स्ट्राईक दिलेली आहे सचिन कडे. पुढचे 5 चेंडू शिल्लक आहे. या 5 चेंडूत किती धावांची भर घालतात दगाजी बापू किंग्स हे पाहावं लागेल. नवल राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन साठी. आखूड टप्प्याचा चेंडू. मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. मात्र झेल घेणं या ठिकाणी नंदूला अपेक्षित होतं. मात्र झेल काही घेता आलेला नाही. केवळ 1 धाव मिळाली. डावखुरा फलंदाज आलेला आहे स्ट्राईकवर मोहित जाधव. पुन्हा एकदा नवल राईट ऑफ राऊंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी. आणि या चेंडूवर खणखणीत 6 धावा वसूल केलेल्या आहेत मोहित यांनी लॉंग लेगच्या दिशेने. धावसंख्या झालेली आहे 106. एक गडी बाद झालेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे प्रतिषटक 14.13 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना नवल पुन्हा एकदा मोहित साठी. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे आणि 6 धावा लॉंग ऑनच्या दिशेने मोहितला भेटतील. एक उंच असा फटका आलेला होता मोहितच्या बॅट मधून. मोहित अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना 10 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 30 धावांवर फलंदाजी करतायत षटकातील शेवटचे 2 चेंडू. आणि यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत मोहित यांच्या कर्णधार नवल यांनी. आणि छोटी परंतु आक्रमक खेळी या ठिकाणी संपुष्टात आणलेली आहे. मोहित यांची 30 धावांवर परततायत मोहित. परंतु त्यापूर्वी आपलं काम अत्यंत चोखपणे पार पाडलेलं आहे मोहित यांनी. अत्यंत हताश आणि निराश मनाने पवेलियनचा रस्ता पकडताना मोहित. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. कृपया त्यांचं नाव सांगायचं आहे. दगाजी बापू किंग्स 12वा खेळाडूला या ठिकाणी पाठवायचा आहे. स्कोररशी संबंधित अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली आहे 112. या चेंडूवर चौकार येईल की षटकार. किती धावा वसूल करता येतील. प्रतिषटक 14.30 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना दगाजी बापू किंग्स हा संघ. नवलचा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज आणि हा निर्धाव असा चेंडू.
एक हातात यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी काढलेली आहे. 113 धावापर्यंत मजल मारलेली आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. 114 धावांचं आव्हान असेल रामसिंगजी भानावत योद्धा या संघासमोर. मी या पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी माझे सिनियर सहकारी माननीय प्रकाश पवार सर यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो. एक सौ 14 रनों की जरूरत जीत के लिए. सचिन चौहान ने 56 रनों की पारी खेली है. अब जल्द से जल्द फिर से जाए. गेंद कृपया गेंद दी जाए. अंपायर गेंद की मांग कर रहे हैं. कृपया जल्द से जल्द फील्ड से जाए. दगाजी बापू सुपर किंग्स ने 113 रनों का टारगेट रखा है, तो जीत के लिए 114 रनों की दरकार राम सिंह जी भानावत के योद्धा के लिए. अब दगाजी बापू सुपर किंग्स जल्द से जल्द अपनी फील्ड सजाए, ज्यादा समय ना ले. यहां से बल्लेबाज की मांग कर रहे हैं. ओपनिंग बल्लेबाज सलामी बल्लेबाज कृपया रेडी रहे. राम सिंह जी भानावत योद्धा के सलामी प्रारंभिक बल्लेबाज वो रेडी रहे. यहाँ पर फील्ड सजने जा रही है. सभी प्लेयर्स अपने अपने इलाकों में निकलते हुए. अब मांग है प्रारंभिक बल्लेबाजों की. प्रारंभिक बल्लेबाज योद्धा योद्धा के एक्स्ट्रा प्लेयर कृपया यहाँ पर आए. योद्धा के एक्स्ट्रा प्लेयर चिराग विलास. ओपनर 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 का नाम बताएं कृपया.
चिराग और नीलेश। सामदादा फाइटर वर्सेस गोर बंजारा टाइगर्स। सामदादा फाइटर्स वर्सेस गोर बंजारा टाइगर्स। दोनों के कर्णधारों से विनती है कृपया टॉस की बॉक्स की ओर आए और टॉस उछाल ले। दोनों ओपनिंग बल्लेबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं, गेंद की जांच कर रहे हैं। गेंदबाजी के लिए आए हैं पवार। अनिल पवार गेंदबाजी का भार संभालेंगे और बल्लेबाजी के लिए विलास जाधव और गेंदबाजी है अनिल पवार की। अनिल पवार अनुभवी गेंदबाज है और सामने है विलास जाधव। निखिल पवार उनका साथ निभाएंगे। 9 सेकंड पर खड़े हैं निखिल। अब हल्का सा वार्म अप। काफी अच्छी ये टूर्नामेंट देखने को मिल सकती है क्योंकि बड़े बड़े नाम सभी टीमों में हैं और 114 रन चाहिए जीत के लिए 48 गेंदों में। अनिल पवार गेंदबाजी के लिए रेडी है और सामने है विलास जाधव। राइट आर्म और दी विकेट की गेंदबाजी करते हैं अनिल और बल्लेबाजी कर रहे हैं विलास। विलास अच्छी बल्लेबाजी करते हैं और उनका साथ निभाने के गए हैं निखिल पवार। गेम चालू। पहली गेंद मान दिया, सम्मान दिया और 1 रन लिया। टीम का खाता खोला, अपना खाता खोला। टीम की रन संख्या है 1। 9 सेकंड पर आए विलास और बारी अब निखिल की। निखिल पवार स्ट्राइक पर है। सामने है अनिल पवार के दोनों पवार बंधु। अच्छी गेंद खड़ी हो गई, नीचे खिलाड़ी है और यहां पर बड़ी गाड़ी ज्यादा टर्न नहीं लेती। नितिन घूमे जरूर, एक आसान सा कैच था लेकिन लिया नहीं। अनिल पवार नाराज है, चाहते थे कि ये कैच होना चाहिए था। कोई भी खिलाड़ी इतना आसान कैच नहीं छोड़ते लेकिन इन्होंने कैच को देखा ही नहीं। गेंद इनकी नजर से बाहर। एक बार फिर अच्छी गेंद वहां पर हार्डवर्क के साथ खेला है लेकिन रनिंग में निखिल जबरदस्त रनिंग करते हैं लेकिन इस बार जैसे ही देखा तुरंत ही दौड़ पड़े। विलास खेलने के लिए तैयार। एक बार फिर निखिल है इस बार। पटकी हुई गेंद ऊंचा स्ट्रोक खेला है और खिलाड़ी है और यहाँ पर जबरदस्त प्रहार, गेंद सीमा पार। षटकार षटकार षटकार, छक्काया है। डीजे वाला भैया रेडी रहे। हौसला बढ़ता है आपके बजाने से। एक बार फिर अनिल पवार। पटकी गेंद खूबसूरत कवर ड्राइव खेला है और खिलाड़ी है केवल देखते रह जाएंगे। गेंद सीमा पार। चौकार चौकार चौकार, बजाओ भैया। इस प्रकार ओवर की आखिरी गेंद। टीम की रन संख्या बन चुकी 13। निखिल पवार 11 रन बनाकर खेल रहे हैं और विलास जाधव 2 रन बनाकर
अनिल पवार की आखिरी गेंद है ओवर की। सामने है निखिल पवार। जबरदस्त क्रिकेट, अच्छा खूबसूरत ड्राइव खेला है। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद यहां पर सीमा पर चौकार। बजाओ भैया। खतरा पे खतरा हो सकता है। एक ओवर के बाद रन संख्या 17, दोनों धुरंधर पिच पर मौजूद है। गेंदबाजी के लिए अब नए गेंदबाज आए हैं, विनोद पोलार्ड। पोलार्ड के नाम से जाने जाते हैं। अपनी ओर से पहली और टीम की ओर से दूसरी ओर की गेंदबाजी फेंकेंगे। सामने है विलास यादव, 2 रन बनाकर खेल रहे हैं। ये अच्छी गेंदबाजी करते हैं पोलार्ड, समय के अनुरूप खेल दिखाते हैं। और सामने पटकी हुई गेंद, ऊंचा स्ट्रोक खेला है, खिलाड़ी है नीचे लेकिन गैप में गेंद गिरी और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। बजाओ भैया। ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है। आप जब डीजे बजाते हो ना बहुत अच्छा लगता है। एक बार फिर विनोद पोलार्ड, सामने है विलास यादव, ऊंचा स्ट्रोक खेला है, गेंद जाएगी सीमा पर। षटकार षटकार षटकार। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 27 रन पर, बिना विकेट खोए 27। जबरदस्त बल्लेबाजी करे विलास यादव, निखिल पवार। पटकी हुई गेंद खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुई। अच्छी गेंदबाजी वापसी की यहां पर पोलार्ड ने। ब्लैक होल में गेंद, लेकिन उतनी अच्छी से खेला, गेंद बाउंड्री लाइन के बाद जाएगी। 6 रनों के लिए ऊंची दूरी, 6 रनों की मंजूरी। बजाओ भैया। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 33 रन। पोलार्ड पर पूरी तरह से हावी हो रहे वहां पर विराज यादव और नौ स्ट्राइक पर निखिल। अच्छी गेंदबाजी कर रहे, पोलार्ड वापसी की है, पूरी तरह से लाइन और लेन पर गेंदबाजी करते हैं। पटकी हुई गेंद, ऊंचा स्ट्रोक खेला है, गेंद बाउंड्री के बाद जाएगी 6 रनों के लिए। शाबाश भैया, बजाओ। तो सामदादा फाइटर्स वर्सेस गोर बंजारा टाइगर्स। सामदादा फाइटर्स वर्सेस गोर बंजारा टाइगर्स। दोनों के कर्णधारों से विनती है कृपया जल्द से जल्द टॉस के बाद उसके मंच पर आए और टॉस के लिए रेडी रहे। यहां पर 2 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी है।
टीम की रन संख्या है 39। तीसरी और प्रगति के ऊपर एक बार फिर आया है गेंदबाजी के लिए। नए गेंदबाज का नाम जानना चाहेंगे? मोहित, सचिन राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। सामने है दोनों कर्णधार। काफी अच्छी गेंद हल्के से पुश किया है, वहां पर खिलाड़ी है, केवल 1 रन मिलेगा। सचिन एक बार फिर सामने है विलास, पटकी गेंद सीधा शॉट खेला है, गेंद बाउंड्री के बाद जाएगी। 6 रनों के लिए जबरदस्त प्रहार। इस प्रकार पहली गेंद पर षटकार हासिल किया है विलास ने। यदि लगातार 3 छक्के लगाते हैं तो सचिन बोरसे की ओर 501 रुपए का पारितोषिक। प्रयास किया है, खिलाड़ी है वहां पर, अरे खिलाड़ी ने वहां पर कैच लेना तो दूर, फील्डिंग बाकी अच्छी की है। तो आज के लिए दोनों कर्णधार सामदादा फाइटर वर्सेस गोरबंजारा टाइगर, सामदादा फाइटर्स वर्सेस गोरबंजारा टाइगर, दोनों के कर्णधारों से विनती है कृपया जल्द से जल्द टॉस के बॉस कर मंच पर आकर टॉस उछाल ले। जबरदस्त प्रहार किया है, पॉइंट के क्षेत्र में कोई खिलाड़ी नहीं, दरमियान की ओर जाती हुई गेंद सीधी बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। तो यहां पर जैसे ही सचिन ने यहां पर बल्लेबाजी की थी, अब सचिन को बदला के रूप में विलास और निखिल पूरी तरह से सचिन की पिटाई होती हुई महंगे साबित हो रहे। सचिन ने केवल 4 गेंदे फेंके हैं और 13 रन दिए हैं। सामने है विलास जाधव जो कि 36 रन बनाकर खेले, जबरदस्त बल्लेबाजी। इस बार हल्के से कट किया है, वहां पर स्लिप में खिलाड़ी मौजूद है, कोई रन नहीं, डॉट गेंद। वापसी की सचिन चौहान ने। इसी प्रकार से खेल चलता रहा तो यकीनन यहां पर जीत हासिल कर जाएगी टीम, लेकिन सचिन वापसी करना जानते हैं और जबरदस्त प्रहार किया, वो खिलाड़ी है वहां पर, केवल और केवल 1 रन मिलेगा। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 53 रन। 3 ओवर की गेंदबाजी के बाद रन संख्या 53। 17.67 का औसत चलता हुआ निखिल पवार 16 रन बनाकर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया है जिनमें 2 चौवे और 1 गगनचुंबी छक्का शामिल। और विलास जाधव जो कि 13 गेंदों का सामना किया है, 37 रन बनाकर खेल रहे हैं जिनमें 4 छक्के और 2 चौवे शामिल। जबरदस्त बल्लेबाजी करे दोनों बल्लेबाज, ओपनिंग के रूप में आए हैं और यहां पर 3 ओवर पूरी खेल चुके हैं। अब दोनों की निगाहें जम चुकी है, यहां से वो अति आक्रामक हो जाएंगे। और अब गेंदबाजी में हल्की सी बदलाव हुआ है। मोहित आए हैं गेंदबाजी के लिए, मोहित जाधव
राइट आर्म और विकेट गेंदबाजी करते हैं मोहित यादव, सामने है विलास यादव, 37 रन बनाकर खेल रहे हैं। 13 गेंदों का सामना किया है सचिन मतलब विलास यादव ने। अब बल्लेबाजी स्ट्राइक पर है। मोहित गेंदबाजी के लिए तैयार और विलास बल्लेबाजी के लिए। पहली गेंद घूमे थे लेकिन बाल बाल बचे। अंपायर का था इशारा, नो बॉल। यहाँ पर थ्रो चेक करने के लिए अंपायर ने थर्ड अंपायर से रिक्वेस्ट की है। तो काफी सटीक अंपायरिंग कर रहे दोनों अंपायर, चुस्त दुरुस्त तंदुरुस्त है, अनुभव की कोई कमी नहीं उन दोनों के पास। थर्ड अंपायर के रूप में यहाँ पर कार्यभार संभाले हुए हैं। यहाँ पर चेतन चौहान सर का आगमन, उनका हार्दिक स्वागत है। अंपायर से थर्ड अंपायर से मांग की है, कृपया थर्ड अंपायर चेक कर रहे हैं। रुकावट के लिए खेद है, लेकिन मैं आपको बता दूं विलास यादव खेले 37 रन बनाकर 13 गेंदों का सामना किया, 2 चौके और 4 छक्के शामिल। नो बॉल। थर्ड अंपायर का था इशारा, नो बॉल, मतलब एक मैच के लिए गेंदबाज बैन। स्कूटीचे प्रायोजक चेतन चौहान सर। अब यहां पर मोहित को इस मैच के लिए बैन किया है। अब गेंदबाजी में बदलाव। गेंदबाजी के लिए गेंदबाज का नाम हर्षल हर्षल आए हैं। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे हर्षल, और ये गेंद फ्री हिट है, मतलब अंधाधुंध शॉट खेलना चाहेंगे बल्लेबाज विलास यादव। पूरी तरह से निगाहें जम चुकी है विलास की, और जोरदार प्रयास किया है वहां पर खिलाड़ी है, लेकिन देखते रह जाएंगे बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 58 रन पर। हर्षल राठौड़ गेंदबाजी के लिए आया है, सामने है विलास यादव 41 पर पहुंच चुके हैं। सुपर शॉट, खिलाड़ी खिलाड़ी है, और यहां पर नाकामयाब रहे, अपने आप से नाराज, क्योंकि ऐसे कैचेस पकड़ने चाहिए। क्रिकेट में कहावत है, पकड़ो कैच जीतो मैच और छोड़ो कैच हारो मैच। कोशिश तो अच्छी की, लेकिन ऐसे कैच लेने पड़ते हैं गेंदबाज को। मुश्किल जरूर थी लेकिन असंभव नहीं थी। एक बार फिर हर्षल राठौड़ निखिल पवार के लिए काफी अच्छी गेंद, कट की आवाज आई थी लेकिन पहले ही टप्पा गेंद ने खा लिया था। एक बार फिर हर्षल वापसी की है हर्षल ने, सामने है निखिल राठौड़। निखिल पवार 16 रन पर केवल 6 गेंदों का सामना किया, जबरदस्त बल्लेबाजी। एक बार फिर ऊंचा शॉट खेलना चाहा, गेंद बल्ले पर नहीं आई, डॉट गेंद। टीम की रन संख्या है 59। चौथी ओवर प्रगति के ऊपर हर्षल राठौड़ गेंदबाजी कर रहे हैं, और बल्लेबाजी कर रहे हैं दोनों बल्लेबाज निखिल पवार और विलास यादव। विलास यादव 42 रन पर और निखिल 16 पर। ऊंचा शॉट खेला है, गेंद बाउंड्री लाइन के दूर जाएगी। 6 रनों के लिए बजाओ भैया। हर्षल राठौड़ की आखिरी गेंद, सामना करेंगे निखिल पवार। 22 पर पहुंच चुके हैं, और अब चाहिए 25 गेंदों में 49 रन। फुलटास गेंद, फिर सीमा पर षटकार, अचूक।
इस प्रकार अब चाहिए 24 गेंदों में 43 रन। निखिल पवार और विलास जाधव खेल रहे हैं। इसी प्रकार यदि ये दोनों खेलते रहे तो यकीनन जीत अपने टीम को दिला देंगे। और जैसे आगे का खेल शुरू हो, माइक्रोफोन पर मेरे कमेंटेटर साथी मोहन चौहान सर। धन्यवाद प्रकाश पवार सर। मित्र, मी मोहन चव्हाण, मराठी समालोचक। रामसिंगजी भानावत योद्धा या संघाचे 4 षटक संपलेले आहेत। 4 षटकात 71 धावसंख्या आहे। विजयासाठी 24 चेंडूत 43 धावांची आवश्यकता आहे। एक चांगला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे। एक धाव मिळेल। निखिल पवार यांना या स्पर्धेसाठी अत्यंत चांगला फटका कव्हरच्या दिशेने, थोडीशी मिसफील्ड, त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 2 धाव सुरक्षितपणे पूर्ण केलेली आहे। उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट निखिल पवार आणि विलास जाधव यांची अभेद्य 74 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये झालेली आहे। या सामन्यावर संपूर्णपणे त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे। 22 चेंडूत अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे। सचिन चव्हाण आहे गोलंदाजीसाठी, निखिल पवार आहे स्ट्राईकवर। 30 धावांवर फलंदाजी करतायत निखिल पवार। 10 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे। 2 चौकार आणि 3 षटकार लगावलेले आहेत। या स्पर्धेसाठी पुढचा चेंडू सचिन यांचा। अत्यंत चांगला फटका आणि मिसफील्ड, काऊ कॉर्नरच्या दिशेने हा चौकार मिळालेला आहे। अत्यंत निराश आणि हताश मनाने यापुढील जो सामना होणार आहे, सामतदादा फायटर्स वर्सेस गोर बंजारा टायगर्स। दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी तात्काळ यायचं आहे। गोर बंजारा टायगर्स आणि सामतदादा फायटर्स दोन्ही संघासाठी शेवटचा कॉल असेल। अत्यंत सुरेख आणि चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित। आणि या ठिकाणी निश्चितच 2 धावा काढता येणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 1 धाव दिलेली आहे। गचाळ आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण दगाजी बापू किंग्स या संघाचं। सचिन पुन्हा एकदा विलास साठी आणि एक सुंदर असा फटका विलासचा, काऊ कॉर्नरच्या दिशेने हा षटकार आलेला आहे निखिलच्या बॅट मधून। निखिल पोहोचलेले आहेत 37 धावांवर, विलास खेळत आहेत 48 धावांवर। निखिलचा स्ट्राइक रेट आहे 308.33 चा, विलासचा स्ट्राइक रेट आहे 252.63 चा। दोन्ही खेळाडूंनी 86 धावांची अभेद्य पार्टनरशिप या ठिकाणी केलेली आहे। 5 षटक संपलेले आहे, धावसंख्या आहे 86। 18 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडू 28 धावसंख्या। दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहे। तत्पूर्वी विलास जाधव यांच्यासाठी एक बक्षीस
या ठिकाणी जाहीर झालेला आहे. लागोपाठ 3 षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक बोरसे सचिन बोरसे यांच्याकडून जाहीर झालेलं आहे विलास जाधव साठी. सचिन बोरसे लागोपाठ 3 षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक विलास जाधव यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे सचिन बोरसे यांच्या वतीने. पुढचं षटक 5 षटक संपलेले आहेत. धावसंख्या 86. 18 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण सचिन या खेळाडूचं. केवळ 1 धाव मिळेल. अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केलेली आहे विलास यांनी. 49 धावांवर पोहोचलेले आहेत. 20 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. आखू टप्प्याचा चेंडू उंच गेलेला आहे. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आणि एक सोपा झेल सुटलेला आहे. निश्चितच या ठिकाणी 2 धावा घेणं अपेक्षित होतं. मात्र निखिल पवारांनी समय सूचकता दाखवून विलास जाधव यांच्याकडे स्ट्राईक दिलेली आहे. विलास जाधव यांच्याकडे अर्धशतक करण्याची एक संधी असेल आणि विलास जाधवने अर्धशतक झळकावल्यास दुसरा अर्धशतक वीर ठरेल. फोटोग्राफरने कृपया हा क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. पहिल्या स्लिपच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे विलास यांनी. 49 धावांवर फलंदाजी करतायत. उन्हाचा मोठा तडाखा या ठिकाणी वाढलेला आहे. प्रत्येकाने उन्हापासून आपलं संरक्षण करायचं आहे. आखू टप्प्याचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि विलास जाधव यांचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. विलास जाधव प्रेक्षकांना अभिवादन करताना प्रेक्षक देखील उभे राहून विलासचं कौतुक करताना. मोठा फटका निखिलच्या बॅट मधून विलासच्या पाठोपाठ विलास निखिल पोहोचलेले आहेत 44 धावांवर. निखिल देखील कृपया थांबून घ्यायचं आहे. काही क्षण स्कोरर संबंधित काही अडचणी आलेल्या आहेत. कृपया प्रकाश पवार आपण जिथे कुठेही असाल तात्काळ यायचं आहे. चला सुरू करा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि निखिल पवारने देखील विलास जाधवच्या पाठोपाठ आपलं देखील अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. निखिल पवार यांनी मात्र केवळ 14 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 44 धावांवर खेळतायत. पुढचा चेंडू अनिल पवार यांचा. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे आणि झेलबाद झालेले आहेत निखिल पवार. निखिल पवार यांनी देखील आपला प्रामाणिकपणा या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. पंचांच्या कुठल्याही निर्णयाची अपेक्षा न करता पवेलियनचा रस्ता त्यांनी पकडलेला आहे. अर्धशतकापासून वंचित ठेवलेला आहे अनिल पवार यांनी. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. दगाजी बापू किंग्स 12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत नंदू. चौवेचाळीस धावा करून निखिल पवार परतलेले आहेत. 293.33च्या विशाल स्ट्राईक रेटने त्यांनी ह्या धावा बनवलेल्या आहेत आणि आपल्या संघासाठी विजयाचं दार या ठिकाणी त्यांनी ओपन केलेला आहे.
एक धावबाद होण्याची संधी, मात्र दोन्ही खेळाडू सुरक्षित मैदानामध्ये क्रीज मध्ये. सिलिमिडॉनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. धावसंख्या आहे 96. एक गडी बाद झालेला आहे. आता 11 चेंडूत 18 धावांची आवश्यकता आहे. नंदू चव्हाण आणि विलास जाधव यांच्यावर मदार असेल संघाला विजयी पथावर नेण्यासाठी. नंदू स्ट्राईकवर, विनोद चव्हाण आहे गोलंदाज. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू थेट गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्यासाठी विनोद चव्हाण हे नावाजलेले आहेत. मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहेत. पहिलं षटक त्यांचं खूप महागडं ठरलेलं होतं. नाणेफेकीसाठी तात्काळ सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड मिड विकेटच्या दिशेने, मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. यानंतर जो सामना होणार आहे सामंतदादा फायटर्स आणि गोर बंजारा टायगर, दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी तात्काळ नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृपया नितीन जाधवजी यांना विनंती आहे, दोन्ही कर्णधारांना त्या सूचना द्यायच्या आहेत. यावेळेस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 100. शतक या ठिकाणी फलकावर लागलेला आहे. 8 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना यावेळेस मात्र विनोद, संपूर्ण अनुभव पणाला लावताना दोन्ही संघातील खेळाडू. विनोद आणि एक उंच फटका आलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. नंदूच्या बॅटमधून विजयाचं समीकरण अत्यंत सोपं करणारा हा षटकार, विजयाचा संकेत देणारा हा षटकार. आपल्या ताकदीचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे नंदू चव्हाण यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी याला वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे रामसिंगजी भानावत योद्धा या संघाला. 7 चेंडूत केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 9 गडी पवेलियन मध्ये सुरक्षित आहे. कृपया शेवटचा कॉल असेल सामंतदादा फायटर्स आणि गोर बंजारा टायगर्स. सामंतदादा फायटर्स, गोर बंजारा टायगर्स, नाणेफेकीसाठी तात्काळ यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. चला पटापट, पंचांना विनंती आहे, सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. अधिक वेळ न घेता 35 मिनिटांचा अवधी आहे प्रति संघाला. सात चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर आपण सर्वांनी चला, गोर बंजारा टायगरचे कॅप्टन आलेले आहेत का? सामंतदादा फायटर्स कुठे आहात आपण कॅप्टन? तत्पूर्वी नंदू चव्हाण यांचा एक उंच फटका आलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार आलेला आहे. विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे.
चला नाणेफेकीसाठी हजर झालेले आहेत सामंतदादा फायटर्स आणि स्कूटीचे प्रायोजक चेतन चव्हाण यांना विनंती आहे, त्यांनी दोन्ही कर्णधारांना घेऊन नाणेफेक करायची आहे. विजयासाठी केवळ एक धावाची आवश्यकता आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वर आहे नंदू चव्हाण, ज्यांनी केवळ 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 15 धावांवर फलंदाजी करतायत. आणि स्टेटला लॉंग ऑफच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. तर 9 गडी राखून रामसिंगजी भानावत योद्धा या संघाने विजय मिळवलेला आहे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक झाल्यानंतर या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग 11 अपडेट करून घ्यायची.